वसमत शहरातील गणेशपेठ येथील बाळकृष्ण गणेश मंडळ आपल्या वेगळ्या कार्यामुळे आणि नवसाला पावणारे गणपती अशी ख्याती असल्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे। 10 दिवसांच्या गणेशोत्सवात या मंडळाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात। मंडळाची विशेष ओळख म्हणजे येथे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। केवळ दर्शनासाठीच नव्हे तर मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात महिला सक्रियपणे सहभागी होतात। बाळकृष्ण गणेश मंडळ दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविते। यात वृक्षारोपण, होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी विविध स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम यांचा समावेश असतो। यावर्षीही मंडळानं हे उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतही महिलांचा सहभाग लक्षणीय असतो। धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मंडळाचा आदर्श अनेक मंडळांनी घ्यावा असा आहे। गणेशपेठ आमचा गणपती 1993 पासून बसवल्या जात आहे। तसंच आमचे जे बाळकृष्ण गणेश मंडळ गणेशपेठ आहे त्याच्यामध्ये जे गणपती बाप्पा आहेत ते 2038 पर्यंत बुक आहेत। काय काय कार्यक्रम घेण्यात येत असतात 10 दिवसात? 10 दिवसामध्ये आम्ही महिलांसाठी संगीत खुर्ची, 1 मिनिट स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतो। त्यामध्ये जे बक्षीस वितरण केलं जातं ते आमच्या मंडळातून दिलं जातं। आज गणपती बाप्पांना विसर्जन करत आहेत, निरोप देत आहेत, कसं वाटते? काय नवसाला पावणारा गणपती आहे आमचा आणि कोणी नारळ घेतले समजा त्यांना वर्षातही लेकरू होते असं आहे आमचा गणपती। आणि सगळ्या महिलांना जास्त उत्साह आहे आमच्या। इतका उत्साह कोणाकडे दिला तर इतका उत्साह आमच्याकडे आहे आणि आमच्या महिला मंडळ बाळ गणेश महिला मंडळ आमचं आहे। या गणपतीच्या द्वारे आम्हाला सगळ्या गल्लीमधल्या ज्या महिला आहेत त्यांना आम्हाला वर्षातून एकदाच असा दिवस येतो की त्यामध्ये आम्ही फुल एन्जॉय करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।